महाराष्ट्र में लगातार हो रही बारिश के हालात को लेकर डिप्टी सीएम अजीत पवार ने जनता से सतर्क रहने की अपील की है। उन्होंने बताया कि सरकार लगातार स्थिति पर नजर रखे हुए है, सुरक्षा व्यवस्था बढ़ाई गई है और पुलिस अलर्ट पर है। चैम्बूर में मोनोरेल रेस्क्यू के तहत लोगों को सुरक्षित निकाला गया है। उन्होंने जनता से अफवाहों पर ध्यान न देने की बात की अपील की है। वहीं उन्होंने मुंबई में मोनोरेल में हुई हालिया घटना पर उप मुख्यमंत्री अजीत पवार ने जानकारी देते हुए कहा कि यह हादसा मोनोरेल की निर्धारित क्षमता से अधिक यात्री बैठने के कारण हुआ है। हालांकि राहत टीमों ने तुरंत रेस्क्यू कर सभी यात्रियों को सुरक्षित बाहर निकाल लिया। उन्होंने नागरिकों से अपील की थी कि अफवाहों पर ध्यान न दें और वाहन की क्षमता के अनुसार ही यात्रा करें। जरूरत होने पर वैकल्पिक व्यवस्था की जाएगी। पवार ने नागरिकों से सहयोग की भी अपील की है ताकि प्राकृतिक आपदा में सभी की सुरक्षा सुनिश्चित की जा सके। आगे क्या कुछ कहा है अजित पवार ने, सुनिए। काल तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये मोनोरेलच्या बद्दल घटना घडलेली होती आणि त्याच्यात थोडं काय होतंय, कधी कधी एखाद्या मोनोरेलची किंवा एखाद्या पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या मध्ये काम करणारे ज्या यंत्रणा आहेत त्यांची कॅपॅसिटी नसताना जास्त लोक बसल्यानंतर अडचणी निर्माण होतात, जी काल मोनोरेलच्या बाबतीत झाली। पण आता सकाळपासून मोनोरेल व्यवस्थित त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। माझं नागरिकांना पण आव्हान आहे की अफवांच्यावर विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका आणि साधारण त्या बसची, त्या मोनोरेलची, त्या वाहनाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच साधारण बसली किंवा काही काही ठिकाणी आपल्याला नावाकरण करावं लागतात, बोटी करावं लागतात। त्या बोटीमध्ये पण असणारी कॅपॅसिटी लक्षात मध्ये घेऊन तेवढेच लोक जर बसले तर त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल, परत दुसरी ट्रिप करता येईल, तिसरी ट्रिप करता येईल। थोडंसं हे नैसर्गिक संकट आहे, त्याच्यामुळे हे नैसर्गिक संकटावर मात करण्याच्या करता अडचणीत असणाऱ्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या करता, सुरक्षित स्थळी नेण्याच्या करता जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे त्याकरता रात्रंदिवस सगळेजण राबतायत। कुठेही दुर्लक्ष होता कामा नये याबद्दलची काळजी आमचं सरकार घेत आहे, सरकारी यंत्रणा घेते आणि त्याच्यामध्ये नागरिकांनी पण सहकार्य करावं असं माझं